श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचे असेच जीवनमुक्त आणि संकटातून बाहेर करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्कीच दाबा. मित्रांनो, आज स्वामी तुमच्यासाठी गोड बातमी घेऊन आलेले आहेत आणि आज तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी पूर्ण करणार आहेत. त्यासाठी तुम्ही हा संदेश चुकूनही दुर्लक्ष करू नका आणि मोजून 5 मिनिटे हा संदेश तुम्ही नक्की ऐका. तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल आणि तुमच्या मनातील मोठीतली मोठी इच्छा आज नक्कीच पूर्ण होईल. आणि स्वामी भक्तांनो, स्वामींना आपण एकच प्रार्थना करायची आहे आणि ती प्रार्थना म्हणजे सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेशू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. आणि ही प्रार्थना आपण स्वामी समर्थांना करायची आहे. आणि मित्रांनो, तुमच्या जर स्वामीवर मनापासून विश्वास असेल ना, त्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ टाईप करायला अजिबात विसरू नका. पावसाळ्यात तुम्ही रस्त्यावरून चालताना कितीही जपून राहा. रस्त्याने जाणारे वाहन येऊन आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातातच. आयुष्यही असंच असतं. तुम्ही कितीही सुस्पष्ट प्रामाणिक राहिला, शिंतोडे उडवणारे लोक येतात आणि तुमच्यावर शिंतोडे उडवतच राहतात. फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपण थांबवायचा नसतो, एवढं मात्र खरं असतं. हीच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. कोणी कितीही शिंतोडे उडवले तरी आपला मार्ग आपण सोडायचा नाही. स्वामीवर भक्ती आणि स्वामीवर श्रद्धा ठेवून आपण प्रामाणिकपणे आपल्या मार्गावरून चालत राहायचं असतं. आणि हीच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. जेव्हा नशीब ढकलून देतं, सुटतो आयुष्याचा ताबा, तेव्हा नेहमी झेलाला उभे असतात आमचे स्वामी समर्थ बाबा. स्वामी म्हणतात, लवकर जाग येणे कधीही फायद्याचेच. मग ती झोपेतून असो किंवा अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो, मग नक्कीच तुमच्यासाठी ते चांगलं ठरेल आणि तुम्ही चांगल्या वाटेला लागाल. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असते. साठवलेली जाते ती दौलत आणि साठवलेलं जातं, जपलेलं जातं ती माणसं. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. द्वेष, विरोध, चर्चा, टीका आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नाही. अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थहीन शांतता कधीही चांगली असते. म्हणून तुमचं मन शांत ठेवायला नक्की शिका आणि शांत राहा. जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, आत्मनासोबत झोप आहे आणि आपल्या ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची दानत आहे. जगात तोच माणूस सर्वात श्रीमंत असतो आणि आपल्या आयुष्यात सुखी असतो. जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, सुटतो आयुष्याचा ताबा, सुटते सर्वांची साथ, तेव्हा फक्त स्वामीच देतात आपल्याला आधाराचा हात. हे बघ बाळा, तुझ्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल, तुझं मन दुसऱ्याचं वाईट चित्तत असेल, कुणाची वाईट वृत्ती धरत असेल, माझ्या दरबारात येऊन टिंगल टवाळ्या करत असेल, नाद कपट ठेवत असेल, तर तुम्ही देगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, किती भक्ती शांत्या पोथ्या पारायण करा, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. माझ्या जवळ येऊन माझ्याशी एकरूप राहायचं, एवढं तुम्ही फक्त नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. जो माझ्या ताब्यात आहे त्याचा ताबा कोणीही कोणतीही शक्ती घेऊ शकत नाही, एवढं निश्चित आहे. आणि तुम्ही तुमच्या मनात एक ठाम ठेवा. एवढं करून तुम्ही माझी भक्ती करा आणि नामस्मरण नक्की करा, असे स्वामी आपल्याला बोलत आहे. बाळा, सायंकाळी येबर मला भेटायला, माझ्या दरबारात मी वाट बघतोय तुझी, असे स्वामी म्हणत आहेत. नक्कीच तुम्ही स्वामींचे दर्शन घेतले पाहिजे. हे बघ बाळा, माझ्याकडे येताना तू धर्म, जात, पंथ, गरिबी, श्रीमंती काहीही बघू नकोस. हे सर्व काही तू विसरून येत जा, कारण ह्या काही गोष्टी आम्ही मानत नाही. आम्ही याचा विरोध करतो. ते तुम्ही मनुष्याने निर्माण केलेलं आहे, आम्ही नाही. आम्ही सर्वासाठी सारखेच आहोत. स्वामी सांगत आहेत, कोणी तुझ्या वाईटावर असेल, तुला कोणी त्रास देत असेल,
तर तू याकडे लक्ष देऊ नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी. फक्त मुखात माझे नाव घेत राहा, नामस्मरण करत राहा. कोणीही तुझं काहीही बिघडू शकत नाही आणि बिघडवणारही नाही, कारण तुझ्या पाठीशी आम्ही स्वतः उभे आहोत. घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नकोस. श्रीमंती तू समजू अजिबात नकोस, कारण घरातील वयोवृद्ध म्हातारी माणसं हसताना दिसतील तेव्हा समजायचं की घर खरोखरच श्रीमंताचं आहे. आणि श्रीमंताचं घर तेच असतं ज्यामध्ये आई वडील असतात आणि ते हसत खेळत राहतात. काही लोकांना वाटतं संपला हा आता आणि उठला याचा बाजार. मग अरे मूर्खांनो, या ब्रह्मांडाचे मालक स्वामी हे आमच्या मागे उभे आहेत. त्यांचा आमच्या पाठीवर हात आहे. त्यामुळे आम्ही पडलो काय आणि काही जरी झालं तरी आम्ही नव्याने सुरुवात करू आणि नक्कीच यशस्वी होऊ. स्वामी त्यांच्या भक्तांसाठी विधिलिखितसुद्धा बदलतात. स्वामी आपल्या भक्तांचं भविष्यसुद्धा बदलून टाकतात. म्हणून स्वामीवर श्रद्धा आणि स्वामींची पूजा ही नक्की करावी. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि स्वामी भक्त माऊली या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.